नमस्कार मित्रांनो, तूही माझं मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण या ट्विस्टमध्ये आता राकेशचं भांडं फोडणार आहे. कारण आता ह्या अर्णव आणि ईश्वरीने एक भयानक प्लॅन करून राकेशला बँगलोरला पाठवण्याचा जो प्लॅन केलेला आहे, राकेशवर विश्वास ठेवलेला आहे असं त्यांनी दाखवलेलं असतं. परंतु अर्णवने मात्र आता राकेशच्या मागे ह्या शिर्केंना पाठवलेलं आहे. आणि शिर्क्यांना आता पाठलाग करून राकेशनं नक्की काय तिकडे करतो, त्याने काय म्हणजे तिकडे गेल्यानंतर काही नवीन नाटक करतो की काय, त्याचं खरं रंग रूप दाखवतो की काय, यासाठी शिर्केंना त्याच्यासोबत पाठवलेलं असतं. म्हणजे त्याला काही कळून न देता शिर्के राकेशचा पाठलाग करत असतात. आणि राकेश आता तेथे त्या बिल्डिंगमध्ये येऊन पोहोचतो बँगलोरला आल्यानंतर. कारण बँगलोरला सुद्धा त्याची आता एक मस्त चलाकाच्या मृत्यूनंतर आणि आता ही रिया यांच्यासारखीच मात्र आता एका दुसऱ्या विधवा बाईला सुद्धा त्याने फसवलेलं असतं. आणि तिचा वापर करून तो तिच्याकडून पैसे वगैरे घेतो, तिच्या पुढे करत असतो आणि स्वतःची चेन भागून घेत असतो. आणि असंच मात्र आता तो तिला कॉल करतोय. आता नवीन काहीतरी ॲटम त्याला इतक्या दिवसापासून मिळत काही नव्हता, म्हणून आता त्याला तिची आठवण झालेली असते. म्हणून तो बँगलोरला जाण्याचं नाटक करतो. आणि तेथे गेल्यानंतर मात्र आता तो तिच्याकडे येतो. तेथे आल्यानंतर आता तिच्यासाठी जे अंजलीचे दागिने आहे कानातील वगैरे तर ते चोरून आणलेले असतात. आणि म्हणतो की मी आता तुझ्यासाठी हे सर्व आणलेत. तेव्हा ती बाई तर खुश होतेच, पण त्यानंतर आता शिर्के हा पाठलाग करत तेथे आलेला असतो. शिर्केंनी आता सगळं काही म्हणजे त्याच्यावर नजर वगैरे ठेवलेली असते. तो काय करतो, कुठे जातो, सगळं काही आता हे फोटो वगैरे आहे तर ते फोटो वगैरे काढून ह्या अर्णवला पाठवलेले असतात. अर्णवला आता हे फोटो बघितल्यानंतर खूप मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो की म्हणजे हा नराधम अजूनसुद्धा बदललेला नाही. आता काहीतरी असं आहे की आपल्याला त्याच्या रूममध्ये शोधून काढावंच लागेल. म्हणून अर्णव घाईने ते सर्व काही शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच फोटोचे पुरावे आता अर्णवकडे आलेले आहेत. आणि तो ईश्वरीला हे सर्व काही दाखवतो. ईश्वरीला हे बघितल्यानंतर आता धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, हा नराधम माफ करण्याच्या लायकीचा नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की राकेश कधीही बदलणार नाही, तो आपल्याशी नाटक करत आहे. आणि ते नाटक आता आपल्याला सगळ्यांच्या समोर उघडं पाडायचं आहे. म्हणून मात्र ईश्वरीने ते फोटो तसेच ठेवलेले असतात. आणि शिर्केंना अजूनपर्यंत तो तिकडे काय करतो काय नाही यावर आता माहिती ठेवण्यासाठी सांगितलेले असते. पोलिसांना मात्र आता शलाकाच्या केसच्या बाबतीत आता त्यांनी पुन्हा एकदा या राकेशचं नाव दिलेलं असतं. राकेशला काही झालं तरी अटक व्हायलाच हवी, म्हणून ईश्वरीने अर्णव यांनी पुन्हा आता केस ही नोंदवलेली असते. आणि राकेश आता इकडे आल्या क्षणी मात्र आता अंजली ताईंसमोर त्यांचं हे खरं रूप आलंच पाहिजे, असं काहीतरी आपल्याला डाव खेळावा लागेल. आणि राकेशने मात्र आता ह्या बाईला हाताशी धरून आता अर्णव ईश्वरी यांना बरबाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहीतरी तो प्लॅन करत असतो आणि ती बाई त्याची मदत करत असते. आणि त्यानंतर आता इकडे आकाशसारखा विचार करत आहे की नक्की नम्रता असं का बदलली असेल, इतकं ती आपला रागराग का करत असेल. आपण तर शुभंकरला मारण्याचा प्रयत्न केला नाही, पण तरीसुद्धा असं का होत असेल. त्यानंतर आता इकडे ह्या शुभंकरचं वागणं काही सुप्रियाच्या लक्षात येत असतं. त्याचं वागणं काही तिला पटत नाही. कारण जेव्हा तो हातामध्ये सुरा वगैरे घेऊन येतो आणि तो आता धमकवल्यासारखं सुप्रियाकडे पाहत असतो. सुप्रिया बिचारी आता खूपच घाबरते. नक्की तिला काय करावं ते काही कळत नसतं. आणि तेवढ्यात मागून नम्रता येते. नम्रता आल्या क्षणी मात्र आता पाहते तर काय, ती शुभूवर जोरातच शुभू असं ओरडते. शुभू खूपच घाबरतो आणि म्हणतो की नमू, तो इतकं का ओरडलेस? अगं मी काकूंची मज्जा करत होतो. तर नम्रता म्हणते की असली कशी तुझी मज्जा, हे काय तुझं वागणं आहे. त्यानंतर आता इकडे आकाशला तर फार टेन्शन येते. आकाश खूपच डिस्टर्ब असतो. ईश्वरी त्याला विचारण्याचा प्रयत्न करत आहे की आकाश भाऊजी, अजूनसुद्धा नमुताई आणि तुमच्यामध्ये खटकलेला आहे का? तुमच्या दोघांचं अजूनसुद्धा बरं नाही का? आकाश म्हणतो की काय सांगू, नम्रताचे गैरसमज खूपच वाढत गेलेले आहे आणि तिला असं वाटतं की मी शुभंकरवर हल्ला करण्यासाठी माणसं पाठवलेली आहेत. पण आता ही माणसं कोणी पाठवलेली आहे ते लवकरच मी शोधून काढणार आहे. आणि नक्की हे केलेलं कारस्थान कोणी आहे माझ्या विरोधात ते मी काही झालं तरी शोधणार म्हणजे शोधणारच, असे आता त्यांनी सांगितलेलं असतं. ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजी, तुम्ही काही काळजी करू नका, मी नमुताईला समजावते आणि जे कोणी कारस्थान केलेलं आहे तर त्या क्रिमिनलला आपण मात्र लवकरात लवकर शोधूयात. आकाश म्हणतो की ईश्वरी, यासाठी मी तुला कोणतीही मदत करायला तयार आहे, तू फक्त मला म्हण.
तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, ते आकाश सर, आपल्याला सर्व काही शोधायचं आहे. एकतर आता तुम्हाला मी आणखीन एक सत्य सांगत आहे राकेशबद्दल, कारण राकेश अंजलीताईंना फसवतो. तेव्हा आकाशलाच ईश्वरीने सर्व सत्य सांगितलेलं असतं. हे ऐकून आता आकाशच्या पायाखालची जमीन सरकते. आकाश इतक्या नालायक थराला जाऊ शकतो आणि तो असं वागू शकतो, खरंच मला वाटलं नव्हतं. त्यानंतर आता इकडे वल्लरी म्हणते की ह्या ईश्वरीचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा, कारण बाळ आता यांच्याकडे अगदी बरेच दिवस झाले राहतं. मग आज मात्र काहीतरी असं अर्णव आणि ईश्वरीकडून चूक घडेल असं मला काहीतरी करावंच लागेल. आणि ईश्वरी तर इकडे किचनमध्ये आकाशची गप्पा करत आहे आणि तेवढ्यात मात्र वल्लरी आत येते. आणि वल्लरी आत आल्या क्षणी आता अर्णव मात्र काहीतरी शोधत असतो, कारण त्याला राकेशच्या विरोधात पुरावे शोधायचे असतात. आणि त्याने बाळाची जी व्हीलचेअर आहे तर ती दरवाजात ठेवलेली असते. आणि तेवढ्यात तेथे वल्लरी येते आणि वल्लरी मात्र गुपचूप धक्का देते बाळाला पाडण्यासाठी. आणि जर बाळाला असं पाडलं तर अंजली मात्र यांना कायमचं बोलेल, यांना मात्र बाळाला हात लावून देणार नाही. आणि काहीतरी करून मात्र आता यांना या ईश्वरीला घराच्या बाहेरच ती काढेल असं आता वल्लरीला वाटत असतं. पण त्या क्षणी ईश्वरी मात्र हे सर्व पाहते. ईश्वरीला हे सर्व बघून आता धक्काच बसलेला असतो की मामी इतकं खालच्या थराला जाऊ शकतात, मामींनी बाळाला ढकलून दिलं आणि मामी असं कसं वागू शकतात. म्हणून ईश्वरी जोरात किंचाळते आणि बाळाची व्हीलचेअर आहे तर ती खाली जात असताना मात्र ईश्वरीने ती पकडलेली असते आणि बाळाचा जीव वाचवलेला असतो. आता हे सर्व बघितल्या क्षणी आता अर्णव तर इतका भडकलेला असतो, त्याला असं वाटतं की आता काय झालं. तो जोरात किरकस आरडत असतो. आणि तेवढ्यात ईश्वरीने बाळाला वाचवलेलं आहे हे बघता क्षणीत अर्णव घाईने धावतच येतो आणि मिस इंदोरला प्रेमाची मिठी मारतो. आणि थँक्यू सो मच असे तो आता ईश्वरीला म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही इतकं हलगर्जीपणा कसा करू शकतात, घरामध्ये कोणी येऊन बाळाला ढकलून देऊ शकतं, तुम्हाला वाटतं का असं. त्यावरती अर्णव म्हणतो की काय बोलतेस ईश्वरी. ईश्वरी म्हणते की हो, जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे तर तेच मी तुम्हाला सांगत आहे. मामी मात्र आता बाळाला ढकलून देत होत्या, हे मी माझ्या स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्याच वेळेस आता वल्लरी म्हणते की माझ्यावर आरोप करतेस, मी असं काही करू शकते असं तुला वाटतं का. वल्लरी खूप कांगावा करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या क्षणी तेथे आजी येते. आजी म्हणते की वल्लरी, तू कोणत्या थराला जाऊ शकते मला पूर्णपणे माहिती आहे, कारण बाळाबरोबर आणि अंजलीबरोबर खोटं प्रेमाचं नाटक तू वरचेवर करते. तसंही तुझ्या मनामध्ये बाळाविषयी आणि अंजलीविषयी काही माया तर नाहीच. खरं प्रेम आहे तर ती फक्त आणि फक्त ईश्वरीच माझ्या अंजलीवर आणि तिच्या बाळावर प्रेम करते. रात्रंदिवस जागून ती बाळाची काळजी घेते आणि आज तू तिच्यावर आरोप करते, अर्णवर आरोप करते का. अंजली म्हणते की मला माफ करा, खरंच आज ईश्वरी तुझ्यामुळे माझं बाळ वाचलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अंजली ताई, हे बघा बाळ आमचंसुद्धा कोणीतरी आहे, तुम्ही असं आम्हाला परकं धरू नकास, काहीतरी आमची ममता आहे ना त्याची आणि आमची, मग तुम्ही असं बाळाला आमच्यापासून काय हिसकवतात. तेव्हा अंजली म्हणते की माझी चूक झाली ईश्वरी, मला माफ कर, कारण मी आता सगळं काही मामीचं ऐकत होते असं म्हटल्या क्षणी अर्णवला फारच मामीचा आता राग येतो. त्यानंतर आता इकडे आकाश तर नम्रताला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करतो. दोघे एकमेकांशी खूप बोलत असतात, परंतु आता आकाशला खूप टेन्शन येते. नम्रता काही त्याच्याशी व्यवस्थित बोलायला तयारच नसते आणि आकाशने मात्र आता एक भलताच निर्णय घेतलेला असतो. तो मात्र हे घर सोडून जातो आणि तो आता ह्या घरात परत कधीच यायचं नाही असं म्हणतो, कारण नम्रताने त्याच्याबद्दल एक असा विचित्र निर्णय का घेतलेला असतो, कारण ती शुभंकरच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करत असते आणि शुभंकरला आणि तिच्यामध्ये काहीतरी आहे असं ती आकाशला दाखवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आकाश तिथे आलेला असतो आणि त्या दोघांना एकत्र बघून आता आकाशचा जो काही गैरसमज होतो त्या क्षणी आकाश घरी न जाता कायमचं घर सोडून तो आता कुठेतरी बाहेर गेलेला असतो. घरातील सगळेजण आता शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक झालं की एक टेन्शन का उभं राहतं म्हणून ईश्वरी देवाला हात वगैरे जोडते. आणि त्याच क्षणी आता ईश्वरीच्या मोबाईलवर कॉल येतो आणि आता मात्र सुप्रिया विचारते की आकाश सर घरी आलेत का, तिकडे आले होते. त्यावरती ईश्वरी म्हणते की नाही, आकाश सर अजूनपर्यंत घरी आलेले नाही. तेव्हा नम्रता आणि ह्या म्हणजे सुप्रिया ह्या वगैरे म्हणतात की हे बघा आकाश सर बराच वेळ झाले इथून निघालेले आहेत, मग तिकडे का आलेले नसतील, एकतर ते खूप टेन्शनमध्ये गेलेले आहेत. नम्रता आता रडायला सुरुवात करते. नम्रता म्हणते की आकाश सर कुठे आहेत, मला आकाश सरांना भेटायचं आहे, मी चुकले, माझा माफ करायला हवं, माझी खूप मोठी चूक झाली. तेव्हा नम्रता धावतच येत असते आणि आकाश करून आकाशला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आकाश मात्र कुठेही
काही सापडत नसतो. अर्णवला खूपच टेन्शन येते. अर्णव म्हणतो की एक झालं का एक असे संकट उभेच राहतात. नक्की काय करावं तेच काही कळत नाही. म्हणून मात्र आकाशला शोधण्यासाठी सगळेजण गेलेले आहेत आणि एका समुद्र तीरावर आकाश ईश्वरीला बसलेला दिसतो आणि ईश्वरी प्रेमाने धावतच आकाशकडे जाते आणि आकाशला म्हणते की तुम्ही असं वागूच कसं शकतात. मी तुमची मोठी बहीण आहे. तुम्ही मला बहिणीसारखं मानलेलं आहेत आणि तरीसुद्धा बहिणीला न विचारता इतके मोठं पाऊल तुम्ही का उचलला, का घर सोडून चालला होतात. आता आकाश सगळं काही त्यांच्यामध्ये घडलेला प्रकार आहे तो सगळ्यांना सांगतो आणि हे सर्व काही ऐकल्यानंतर आता सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो. कारण आकाशाने आता ही नम्रता वेगळे होत आहे हे अगदी बघून सर्वांना वाईटच वाटत असतं आणि त्या क्षणी मात्र आता सगळ्यांनी पुढाकार घेऊन मात्र सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं. आकाशला सुद्धा तर ईश्वरीने मनावून घरी आणलेलं असतं. अंजली ताईंना सुद्धा खुश केलेलं असतं आणि ह्या राकेशचं खरं भांडं आता अर्णव सगळ्यांच्या समोर फोडणार असतो. कारण आता शिर्केंनी मात्र मोबाईलवरती आता हे फोटो पाठवलेले आहेत आणि ते फोटो बघून मात्र आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकणार असते. अंजलीला एक खूप मोठा धक्का या क्षणाला बसणार असतो. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.